मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा अध्याय 25 ऑक्टोबर पासून सुरू झालाय. मनोज जरांगे यांची मागणी आहे की विदर्भातील मराठा समाजाला ज्याप्रमाणे कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय, त्याचप्रमाणे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर भागातील मराठ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी ते पंजाबराव देशमुख यांचा वारंवार उल्लेख करतात. पंजाबराव देशमुखांमुळे विदर्भातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. तर हे पंजाबराव देशमुख कोण होते, त्यांचं मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी काय योगदान राहिलंय, तेच या व्हिडिओमधून आपण पाहूया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह. मुंबईतील प्रार्थना समाजात सत्यशोधक पद्धतीने एक लग्न लागलं. दिवस होता 26 नोव्हेंबर 1927, म्हणजे तब्बल 100 वर्षांपूर्वी. ना कोणता धार्मिक विधी, ना कोणता बडेजाव, ना जेवणावळी. नवरदेव नवरीला नवे कपडे तेवढे होते. काही मोजक्या लोकांनी आशीर्वादपर भाषणे दिली आणि लग्न लागलं. वर होता मराठा कुटुंबातील पंजाबराव देशमुख आणि वधू होती सोनार समाजातील विमलबाई वैद्य. विमलबाई या प्रार्थना समाजाच्या मुंबईतील पुढारी जयराम वैद्य यांच्या कन्या. ज्या मोजक्या लोकांनी आशीर्वादपर भाषणे केली त्यातील एक नाव होतं प्रबोधनकार ठाकरे. त्यांनी या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. या आंतरजातीय विवाहानं विदर्भात मोठी खळबळ माजली. मराठा देशमुख कुटुंबातील पंजाबरावांना आई वडिलांनी या लग्नाला तेव्हा जोरदार विरोध केला होता. पण पंजाबरावांनी आई वडिलांना अखेर राजी केलं आणि त्यांचे वडील लग्नाला हजरही राहिले. नववधूवर लग्नानंतर अमरावतीत पोहोचले. तिथे स्वागत समारंभ झाला. पंजाबरावांनी तिथेही क्रांती केली. पाहुण्यांचं भोजन झाल्यानंतर जाहीर केलं की हे सर्व अन्नपदार्थ तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील बांधवांनी बनवले आणि वाढले देखील. हेच पंजाबराव देशमुख पुढे देशाचे पहिले कृषी मंत्री, विदर्भातील शिक्षण क्रांतीचे जनक आणि विदर्भातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणारे नेते म्हणून आजही ओळखले जातात. पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव होतं कदम. पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झालं. पंजाबरावांचं सुरुवातीचं शिक्षण पापळमध्ये झालं. मॅट्रिक त्यांनी अमरावतीतील हिंदू हायस्कूल मधून केली. पुढील शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ते दाखल झाले. तिथं पदवी घेण्यापूर्वीच 1920 साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील पंजाबरावांना इंग्लंडला पाठवण्यासाठी आई वडिलांनी अक्षरशः जमीन जुमला गहाण ठेवला. पंजाबरावांनी इंग्लंडमध्ये वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास यावर प्रबंध लिहून PhD मिळवली. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचं संशोधक म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केलं. 1926 मध्ये भारतात परतल्यानंतर पंजाबरावांनी वकिली सुरू केली. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे सोनार समाजातील विमलबाई वैद्य यांच्यासोबत 1927 मध्ये सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर विमलबाई BA LLB झाल्या. पुढे त्या देखील राज्यसभेवर निवडून आल्या. विलायतीहून उच्च शिक्षण आणि बार ॲट लॉ होऊन आलेल्या पंजाबरावांनी वकिलीसोबतच सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. अमरावतीच्या जिल्हा बोर्डात ते अध्यक्ष झाले, म्हणजेच आताची जिल्हा परिषद. सामाजिक सुधारणांसाठी पंजाबराव काम करायला लागले. अस्पृश्यांसाठी सार्वजनिक विहिरी खुल्या करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचं काम सुरू केलं. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला. आज आपण राईट टू एज्युकेशन बद्दल बोलतो, मात्र पंजाबराव देशमुखांनी स्वातंत्र्यपूर्व काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा जिल्हा बोर्डात कायदा केला होता. आता लोक त्यांना भाऊसाहेब म्हणायला लागले होते. भाऊसाहेबांनी अमरावतीच्या अंबाबाई मंदिर अस्पृश्यांना खुलं करण्यासाठी सत्याग्रह सुरू केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी अमरावतीला निमंत्रित केलं. विशेष म्हणजे यानंतर बाबासाहेबांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेशाचं आंदोलन केलं होतं. 1930 मध्ये भाऊसाहेबांची प्रांतिक कायदे मंडळात निवड झाली. शिक्षण, कृषी, सहकार, लोककर्म खात्याचे ते मंत्री झाले. बहुजन मुलांच्या विकासासाठी त्यांनी श्रद्धानंद छात्रालय आणि 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. ज्या पद्धतीनं कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचं काम सुरू केलं, तशाच पद्धतीचं काम पंजाबरावांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विदर्भात केलंय. अनेक शाळा, महाविद्यालय, वसतिगृह सुरू केली. स्वातंत्र्यानंतर भाऊसाहेब काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. 1952, 1957 आणि 1962 या तीनही वर्षांच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. देशाचे पहिले कृषी मंत्री झाले. 1 वर्ष सहकार मंत्री देखील राहिले. या काळात त्यांनी शेती, सहकारात अनेक सुधारणा घडवून आणल्या.
देशाच्या घटना समितीमध्येही त्यांचा समावेश होता. पंजाबरावांनी विदर्भातील मराठ्यांना त्यांचं हित कशात आहे हे सांगितलं. देशमुखी आणि पाटीलकीच्या वलयात राहण्याऐवजी मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास त्यांनी आवाहन केलं आणि त्याचा फायदा हा विदर्भातील मराठ्यांना आता झालेला दिसतोय. तिथल्या गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ओबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला देखील लाईक आणि फॉलो करा आणि या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी mymahanagar.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. धन्यवाद.